ज्या इमारतीमध्ये ईडी कार्यालय आहे त्या कैसरे हिंद या इमारतीला लागलेल्या आगीनंतर आता ईडी कार्यालयातून काही अर्धवट जळालेल्या फाइल्स या बाहेर काढल्या जात आहेत। समोर जे आपण बघतो आहोत की ईडीचं कार्यालय आहे आणि प्रवर्तन निदेशालय या ठिकाणी आपण बघतो आहोत की खाली काही अर्धवट जळालेल्या फाइल्स या ठेवण्यात आलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच या फाइल्स बाजूने आणण्यात आल्या आणि त्यानंतर त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच ईडीचे जे अनेक पुरावे आहेत ते डिजिटलाइज केलेले आहेत, मात्र अनेक गोष्टी ज्या डिजिटलाइज झालेल्या नाहीत, जसे की फॉरेन्सिक रिपोर्ट्स असतील किंवा काही महत्त्वाचे जबाब असतील ज्यांना डिजिटलाइज करणं बाकी आहे, अशा काही गोष्टी जळाल्या असण्याची दाट शक्यता ही आता वर्तवली जाते। त्या दृष्टीने आता ईडीने सावध पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। ईडीच्या कार्यालयातलं जे इतर सामान आहेत ते सुद्धा बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। जर संपूर्ण हा आपण परिसर बघितला तर बाजूला सुद्धा ज्या ठिकाणी ईडी कार्यालयाचं दुसरं प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण बघतो आहोत की तिथे काही डिजिटल सामान हे सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे कॉम्प्युटरचे सीपीयू असतील ते सुद्धा आता बाहेर काढले जात आहेत। खरं तर ही आग लागून 24 तासांपेक्षा जास्त अवधी आता उलटून गेलेला आहे, मात्र तरी सुद्धा आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबई अग्निशमन दलाने या संदर्भातली कुठलीही माहिती अद्याप प्रसारित केलेली नाहीये, मात्र मुंबई अग्निशमन दलाकडून आता पुढच्या 4 दिवसांमध्ये महत्त्वाचा अहवाल येणं अपेक्षित आहे। त्यासोबतच फॉरेन्सिक टीमला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे की या आगीचं नेमकं कारण काय आहे, कारण रविवारच्या दिवशी आग लागलेली आहे, ज्या दिवशी या इमारतीतली सगळी कार्यालय ही बंद होती आणि आपण बघतोय की आता वेगवेगळे जे ऑफिस या इमारतीत आहेत त्या ऑफिसेसचं सामान हे खाली उतरवलं जातंय। काही वेगवेगळी कागदपत्र आहेत, या ठिकाणचे कर्मचारी आहेत ते आपापलं सामान घेऊन खाली येत आहेत। त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात। जो आग लगी थी आपके इस बिल्डिंग में, तो आप क्या यहीं पे आपका ऑफिस है? Yes, we are on the second floor, madam. आपण बघतोय की ईडी कार्यालयातून आलेल्या ह्या ज्या फाइल्स आहेत, ज्या अर्धवट जळालेल्या फाइल्स आहेत त्या आता इकडे आणल्या जात आहेत आणि दुसऱ्या कार्यालयामध्ये त्यांना शिफ्ट केलं जात आहे। आपण बघतोय की अर्धवट जळालेली ही सगळी कागदपत्र आहेत, जे जे पुरावे आता या ठिकाणी वाचलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, त्यांना जतन करण्याचा प्रयत्न केला जातोय। काही डिजिटल पुरावे सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना देखील वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सध्या ईडीच्या ऑफिसमधून सुद्धा अंतर्गत चाचपणी सुरू आहे की जर कुठले पुरावे नष्ट झालेले असतील तर ते नेमके कोणते पुरावे आहेत, कोणत्या केसमधले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच सध्या राजकीय वर्तुळातून सुद्धा या ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीच्या बाबत आता संशयाचा धूर हा व्यक्त केला जातोय। कॅमेरामन सागरसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।